हाय फ्रेंड्स, तर आज आपण बनवणार आहोत काळ्या मसाल्यातली खानदेशी स्पेशल शेवभाजी। तर त्यासाठी आपण खोबरं, लसूण, टोमॅटो आणि कांदा छान भाजून घेणार आहोत। भाजल्यानंतर आपण ते वाटण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत। ते बारीक झाल्यानंतर कढईमध्ये ते वाटण छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे। त्यानंतर त्यामध्ये आपण जिरा पावडर आणि धने पावडर टाकून घेणार आहोत आणि छान मिक्स करून घ्यायचे। त्यानंतर थोडासा गरम मसाला, घरचं थोडंसं तिखट आणि कांदा लसूण मसाला। त्यानंतर आपण घालून घेतलेला आहे शेवभाजी मसाला। ते छान परतून घ्यायचे आपल्याला। त्याला चांगलं तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं। हे पहा, तुम्ही तेल सुटायला लागले, एकदम छान असं तेल सुटलेले। जितकं हे मसाले छान परतून निघतील तितकी छान टेस्ट येते शेवभाजीला। त्यानंतर चवीपुरतं मीठ घालून घ्यायचे। खूप छान परतलेलं आहे हे वाटण आपण। तर त्याच्यामध्ये आपल्याला भाजीची कन्सिस्टन्सी कशी हवी आहे त्यानुसार आपल्याला त्यामध्ये गरम पाणी ॲड करून घ्यायचे आणि याला छान ढवळून घ्यायचे। सगळा मसाला एकजीव झाला पाहिजे, कुठे त्याची गाठी वगैरे राहिली नाही पाहिजे। त्यानंतर आपण त्याला एक चांगली उकळी काढून घेणार आहोत, कमी गॅसवरतीच। या पद्धतीने तुम्ही शेवभाजी नक्की बनवून पहा, खूप छान होते। थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे मी याच्यात आणि मिक्स केले जरा। त्याचबरोबर शेवभाजी कोणाकोणाला आवडते त्यांनी नक्की कमेंट करून सांगा। खूप छान तर्री आलेली आहे इथे भाजीला। आपण जितका छान मसाला परतू त्याच्यावरती असतं की किती तेल सुटते, आणि भाजीची टेस्ट पण त्याच्यावरती डिपेंड असते। त्यामुळे मसाला खूप छान परतून घ्यायचा आहे। हे पहा, भाजीला तुम्ही किती छान उकळी आलेली आहे। जशी जशी उकळी येते तसं खमंग वास येत आहे भाजीचा। आमचा व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदाच तुमच्या यूट्यूबवरती पाहत असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, अशाच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी। इथे आपली शेवभाजी तयार झालेली आहे। आपण गॅस बंद करून ठेवलेला आहे। पाहू शकता किती छान भाजी दिसते ना। एकदा तुम्हाला ढवळून दाखवते। त्याची कन्सिस्टन्सी पण एकदम बरोबर आहे, जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही, एकदम मस्त कन्सिस्टन्सी आलेली आहे। तर भाजी सर्व करते मी। तर तुम्ही डायरेक्टली कढईमध्ये सुद्धा शेव टाकू शकता, पण माझ्या आवडीनुसार मी ज्यावेळेस खायची आहे त्याच वेळेस शेव घेते रश्श्यामध्ये, त्याची छान लागते। त्यामुळे वेळात वेळ काढून आमची रेसिपीज पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद। असाच सपोर्ट करत राहा। छान झाली ना शेवभाजी, दिसायला खूप टेम्पटिंग दिसते। टेस्ट पण अप्रतिम होती, नक्की ट्राय करा। थँक्यू।